हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. पहिले पाऊल महत्त्वाचे. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की कीर्तीच्या शिखरावरून खाली उतरणे हीच दुष्कीर्ती आहे. एकदा कीर्ती मिळाल्यावर ती टिकवणे हीच एक नैतिक जबाबदारी असते, कारण त्यापासून दूर होणे हीच एक अपकीर्ती होते. आपल्याकडे काहीही नसते, त्यामुळे आपल्याला आपण काहीतरी गमावले, आपले काहीतरी हरवले, आपले काहीतरी नुकसान झाले अशी भावना होत नाही. परंतु एकदा मिळाल्यावर ते आपल्याकडे नसणे ही आपल्या प्रतिष्ठेची गोष्ट होते. आपण काहीतरी गुन्हा केला आहे अशी आपली भावना होते. मुळातच जे नसते त्याच्या दुःखापेक्षा जे होते ते नसणे याच्या यातना फार भयावह होतात. यात आपला अभिमान दुखावला जातो, कारण अभिमान एकांतात राहू शकत नाही. आजूबाजूला 4 जण असणे हेच त्याचे खाद्य असते, कारण आपले आपण स्वतःला अभिमान दाखवू शकत नाही. अभिमान मिरवायला आजूबाजूला कोणीतरी लागते. पद गेले की आजूबाजूला शुकशुकाट होतो. याची सवय करून घ्यायला फार कष्ट होतात. कीर्तीच्या शिखरावरून पाय उतार झाले तरी ती कीर्ती आपला पिच्छा सोडत नाही. उदाहरणार्थ असे समजा की आपण एखाद्या ठिकाणी पदावर होतो. आता एखाद्या ठिकाणी समारंभ असला तर आपल्याला तेथे जावे लागते. वास्तवात आपण आता पदावर नाही, तरीही माजी पदाधिकारी म्हणून तेथे हजेरी लावावी लागते. इतरांनी काही चूक केली तर त्यात फारसे काही नसते, परंतु माजी पदाधिकाऱ्याने काही केले की त्याची मोठी बातमी होते. इतर मुलांनी काही केले तर त्याचे फारसे काही नसते, परंतु माजी पदाधिकाऱ्याच्या मुलाने काही केले की तो चर्चेचा विषय होतो. आपण पदावर नसलो तरीही तेथे काय चालले आहे याची काळजी घ्यावी लागते. नाहीतर लोक म्हणतात की तुम्हाला अनुभव आहे, जरा लक्ष घाला आणि मार्गदर्शन करा. तसे केले नाही तर टीका होते. यामुळे मुळातच पहिले पाऊल टाकायच्या आधी 10 अंक मोजावेत. स्तुती करून घेणे सोपे असते, परंतु ती टिकवणे आपल्या हाती नसते, ते लोकांच्या हाती असते. उच्चपदी चढून जाणे सोपे असते, ते टिकवणे आपल्या हाती नसते, कारण चढवायला जे लोक तयार असतात तेच लोक तेथून खेचून खालीही ढकलतात. वर चढताना त्याचे श्रेय सर्वजण घेतात, परंतु खाली पडताना ज्या यातना होतात, जे दुःख होते त्याला तेच लोक हसतात. या दुःखात कोणीही वाटेकरी होत नाहीत. याचा अर्थ इतकाच आहे की आपले आपण कमवावे, झाकली मोठ 1.25 लाखाची ठेवावी. कोणाला काही सांगायला जाऊ नये, कोणाच्याही मेहरबानीने वर चढू नये. आपले आपण जितके वर चढता येईल तितकेच चढावे, म्हणजे उतरावे लागले तरी त्याचा गाजावाजा होत नाही. फारच हवे असेल तर आपले आपणच आरशात पाहावे आणि आपल्या वैभवाला सलाम करावा. कीर्ती अपकीर्तीची खात्री. लाओत्से या 13व्या प्रकरणाच्या पहिल्या ओवीत पुढे सांगतो की कीर्ती मिळाल्यावर ती नष्ट होण्याची भीती वाटते, आणि ती नष्ट होणे ही आणखी अरिष्टांची नांदी होते. कीर्ती मिळाल्यावर एका गोष्टीची निश्चिंती होते की भविष्यात आपली अपकीर्ती नक्की होणार आहे. जग द्वंद्वावर चालते. जन्म झाला की तत्क्षणी आपल्या मृत्यूची खात्री देता येते. सौख्य मिळाले की तेथे त्याच क्षणी दुःखही प्रवेश करते. मैत्री झाली की दुश्मनी होणार हे पक्के गृहीत धरावे. वैश्विक द्वंद्वाचा हा अलिखित नियम आहे. त्यामुळे जेथे कीर्ती तेथे अपकीर्ती, दुष्कीर्ती असणारच याची खात्री बाळगावी. लाओत्से येथे एक वेगळाच इशारा देत आहे. तो सांगतो की एकदा का तुमची कीर्ती झाली की तुम्ही अपकीर्ती होणार या भीतीच्या छायेखाली जगायला लागता. हे एवढ्यावर न थांबता तुम्हाला जर जास्तच अरिष्टांना तोंड द्यावे लागते. कीर्ती म्हणजे काचेचे भांडे असते. ते तळहातावरच्या फोडासारखे फार जपून वापरावे लागते. जरा किंचितसा धक्का त्याला तडा जायला कारण होतो. ते भांडे फुटू नये याचीच काळजी लागते. तसेच एकदा गेलेला तडा सांधता येत नाही. ते फुटके भांडे म्हणूनच प्रसिद्ध होते. कीर्तीमुळे आपले स्वातंत्र्य हिरावले जाते. जेथे जावे तेथे सर्व व्यवहार जपून करावे लागतात. सर्वजण आपल्याला पाहत आहेत ही भावना आपल्या हालचालीवर मर्यादा घालते. सर्वजण जणू काही तात्या पंतोजी होऊन आपले स्वतःचे काम सोडून आपल्यावर नजर ठेवून आहेत
असे आपल्याला वाटते. बऱ्याच वेळेला यामुळे आपण आपल्याच जीवनाचा मुक्त आनंद घेऊ शकत नाही. जणू काही आपल्याला आपले म्हणून स्वतंत्र आयुष्य नाहीच. आपल्या हातून जरी चुकून काही चुरगाळले गेले, गोष्ट क्षुल्लक असली तरी त्याची मोठी बातमी होते. कधीही पुसली जाणार नाही अशी आपली बदनामी होते. आपली कीर्ती होते तेव्हा वर्तमानपत्रात आपले फोटो छापून येतात. भली मोठी बातमी छापून येते. दूरदर्शनवर आपली छबी झळकते. आपली मुलाखत घेतली जाते. त्यावेळी जीव सुखावतो. परंतु जर चुकून बदनामी झाली किंवा आपल्यावर जरा काही संशय व्यक्त केला गेला की आपली बदनामी त्या कीर्तीपेक्षाही जास्त प्रकर्षाने फोटोसह वर्तमानपत्रात छापली जाते. आपल्या बदनामीची बातमी दूरदर्शनवर परत परत दाखवली जाते. दुसऱ्या दिवसापासून वर्तमानपत्र, दूरदर्शन आपली रजा घेतो. आपण म्हणतो, चला सुटलो. नाही, तुम्ही संभ्रमात आहात. जेव्हा तुम्ही कालवश होता तेव्हा पुन्हा तुमचा नाव पत्त्यासह फोटो छापला जातो. तुमच्या आयुष्याचा लेखाजोखा कीर्तीपेक्षा अपकीर्तीचा जास्त प्रकर्षाने मांडला जातो. नव्या पिढीला कीर्तिवान म्हणून माहीत नसलेले तुम्ही एक बदनाम म्हणून मात्र नक्की माहीत होता. तुमच्याही घरातील पिढी आश्चर्याने म्हणते की बापरे, अब्बा असे होते तर. हरिओम.